कसे आहात? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल तुम्ही. मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत आली आहे. मंडळी, आज काही मी तुम्हाला कुठलंच प्रॉडक्ट दाखवणार नाहीये. ज्या महिला किंवा ज्या व्यक्तीला बिझनेस स्टार्ट करायचे, त्यांची इच्छा आहे बिझनेस स्टार्ट करावा, पण नेमकं कसं स्टार्टअप करायचं किंवा कसं आम्ही स्टार्ट करू शकतो बिझनेस, त्याच्यासाठी थोडं मी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आणलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर नक्की जलान मेगा मार्टचे चॅनल्स आहेत, त्याच्यावर तुम्ही नक्की वेगवेगळे व्हिडिओज बनवले आहे मी हिंदी मराठीमध्ये, त्याच्यात पण तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला अजून डायरेक्टली डिटेल्स विचारायचे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर्वात मेन पॉइंट असा आहे की ज्या महिलांना घरगुती बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं दुकान आहे पण ते ग्रोथ नाही होते, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्या व्यक्तींसाठीच मी खरं थोडे पॉइंट सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका. फर्स्ट म्हणजे जी महिला बिझनेस करण्याचा विचार करते पण ती घाबरते, बिझनेस स्टार्ट करते मी, पण बिझनेस स्टार्ट केल्यानंतर कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं, स्टार्टिंग तिथून होते की नेमकं प्रॉडक्ट कुठलं ठेवायचं, चाललं नाही चाललं किंवा कस्टमर आलं किंवा नाही आलं तर आपला बिझनेस आहे ते आपण पैसे जे गुंतवले आहेत ते असेच पडून राहतील, तर आपले घरचे जे लोक आहेत म्हणजे की नवरा असेल किंवा सासू असेल ते मला बोलतील. तर त्याच्यासाठी तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपले फ्रेंड सर्कल्स असतात, आपण सोशल मीडियावर स्टेटस ठेवायचं, व्यवस्थित कलर चार्ट ठेवायचे, कॅटलॉग सोबत ठेवायचं, म्हणजे की कस्टमर आपले तेव्हा जुडतात. आणि फर्स्ट कस्टमर म्हणजे आपला नातेवाईक, आपले फ्रेंड सर्कलच असतात. तर त्याच्यापैकी एखाद्या व्यक्तीने जरी घेतलं तरी ते एक व्यक्ती जर घेत असेल तर ती 10 लोकांना सांगत चालत असते. म्हणजे की असं असं ना, आपण व्यक्ती चेंज झाला म्हणजे त्याची ट्युनिंग पण चेंज होत जाते. त्याच्यामुळे बिझनेस करण्यासाठी तुम्हाला आपले एक ग्रुप बनावा लागेल. फर्स्ट हा पॉइंट झाला. जर तुम्ही घरगुती महिला असाल तर तुम्हाला मोबाईलवर स्टेटस ठेवायचा आहे, आपल्या फ्रेंड सर्कलला सगळ्यांना ऍड करायचं आहे. त्याच्यात स्टेटस ठेवल्यानंतर सगळ्यांना सांगायचंय फॅन्सी डिझायनर पीस माझ्याकडे आले, म्हणजे की तुम्ही जेवढं त्यांच्याशी कन्व्हिन्सिंग करू शकता तेवढं तुम्ही त्यांच्याशी कन्व्हिन्स करू शकतात. आणि दुसरं पॉइंट असा आहे की जो व्यक्ती आहे त्याचं दुकान आहे, त्यांनी स्टार्टअप केले, झाले 15 दिवस झाले, महिना झाले, पण ते दुकान अजून म्हणजे स्टार्टिंग नाही झाले, जसं रनिंग म्हणतो आपण, रनिंग चालू नाही झाले. तर तुम्हाला काय करायचंय, एका स्टार्टिंगला तुम्हाला दुकान ओपन करण्या अगोदर असं असा एरिया शोधायचा आहे जिथं बाजारपेठ असेल, म्हणजे भाजीपालाचा एरिया असेल किंवा मार्केट लाईन आपण म्हणतो, त्या एरियात तुम्हाला ते दुकान ओपन करायचं स्टार्टिंगला. म्हणजे ते दुकान बघायचं तुम्हाला. आपण म्हणतो ना, सुरुवातीला आपण एक दुकान बघायला जातो जेव्हा आपण दुकानाचा स्टार्टअप करण्याचा विचार करतो तेव्हा. म्हणून पहिले तुम्ही एरिया बघून घ्या. मार्केट लाईन जर एरिया असेल त्या एरियामध्ये तुम्ही ते दुकान ओपन करा, जेणेकरून येणारे जाणारे लोक बघतील दुकानाची या आणि या साईडला, दोघं साईडला ठेवा. अजून थोडा 1-1.5 किलोमीटर पासून लांब तिथं पोस्टर लावा की या नावाचं दुकान आहे, तुमचा नंबर लिहा. म्हणजे की आणि दुसरं म्हणजे की तुम्ही सोशल मीडियाचा पण यूज करू शकता. ऑनलाईन युट्यूबचा आहे, परत इन्स्टाचा आहे, फेसबुकवर आहे. त्याच्यावर तुम्ही रील्स बनवून तुम्ही पण हे सगळे अपडेट टाकू शकता, जेणेकरून कस्टमर तुमचे पटकन अट्रॅक्शन होतील. म्हणजे की तुमचा बिझनेस पण पटकन ग्रोथ होईल, तुमचे कस्टमर पण येतील. ग्राहक जुळवण्याची एक टेक्निक असते. आणि तिसरी थिंग म्हणजे जर आपल्या दुकानात कस्टमर म्हणजे घरून बिझनेस करणारी महिला आहे किंवा दुकानदार आहे, त्यांना जर वाटते की बिझनेस आता तर चालू झाला आहे पण कस्टमर सोबत डील कसं करायचं, तर तुम्ही कस्टमर आल्यानंतर हाय हॅलो म्हणा, त्यांना व्यवस्थित सर्व्हिस द्या, त्यांना पाणी पाजा, व्यवस्थित त्यांना आपुलकीने सगळं समजावा. जेणेकरून काय होणार आहे, काय वाटेल त्याला की नाही, आम्ही एका म्हणजे दुकानात नाही तर एका घरात आम्ही शिफ्ट म्हणजे काय म्हणतो आपण आलेलो आहोत असं वाटेल त्यांना. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत व्यवस्थित एकदम छान बॉन्डिंग करा. हे सगळे छोटेसे काही रूल्स होते मी तुम्हाला सांगितले, कारण बिझनेस करण्यासाठी ह्या छोट्याशा ज्या 1-2 टेक्निक असतात त्या तुम्ही नक्की यूज करा. तुमचा बिझनेस बघा कसा पटकन ग्रोथ होईल. कारण काय असतं ना, बिझनेस करण्याच्या पण टेक्निक असतात. बिझनेस करायला गेलं तर कोणीही बिझनेस करेल, पण त्याच्यात आपल्याला डोक्यावर आपण म्हणतो की बर्फ ठेवा आणि तोंडात खडीसाखर ठेवा, तेव्हा आपला बिझनेस पटकन ग्रोथ होईल. आपल्याला तर पेशन्स ठेवणं खूप जरुरी आहे. तसंच तुम्हाला पण असं जुडायचं असेल आमच्यासोबत की जलान मेगा मार्ट मध्ये काय काय कलेक्शन मिळतात. आमच्याकडे तर टोटल व्हरायटीज मिळते, साडीपासून फॉल पर्यंत सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळत असतात मॅन्युफॅक्चर रेट मध्ये. नक्कीच तुम्हाला वाटत असेल बिझनेस करावा तर एक पाऊल पुढे टाका, नक्की जलान मेगा मार्ट तुमच्या सोबत असणार आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल, थोडा इन्फॉर्मेटिव्ह होता, थोडा इन्फॉर्मेशन दिली. नक्कीच व्हिडिओला काय जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. अशा छान छान व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा अशा सुंदरशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.